आजच्या या पार्टमध्ये आपण बघणार आहोत रेक्टिलिनियर मोशन, जो की ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनचा एक पार्ट आहे, एक टॉपिक आहे. ज्यात रेक्टिलिनियर मोशन इज एक्झॅक्टली द मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन इज द रेक्टिलिनियर मोशन. मग अशा सगळ्याच मोशन, लाईक समजा मी हा पेन मी एका विशिष्ट अंतरावरून खाली फेकला तर तो स्ट्रेट जाणार आहे, ना की झिगझॅग. म्हणजे ही झाली तुमची रेक्टिलिनियर मोशन. तसाच प्रकारे समजा मी हा पेन वरती फेकला तर वरती फेकल्यावर सुद्धा तो स्ट्रेट जाईल, किंवा कोणतीही वस्तू तुम्ही जर स्ट्रेट वर फेकली खाली तर ती स्ट्रेट जाणार आहे. तर अशा प्रकारच्या सगळ्या मोशन्सला आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. ओके, तो रेक्टिलिनियर मोशन हा फिजिक्सचाच एक पार्ट आहे. इट इज द ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, आणि हे 12th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी स्टडीज झालेले आहे. म्हणजे हा टॉपिक होऊन गेलेला आहे फिजिक्स मध्ये. त्यामध्ये तुम्हाला लागणार आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, F इक्वल्स टू ma. दॅट F इक्वल्स टू ma मध्ये F काय असतो? नेट फोर्स. म्हणजे जेवढे काही फोर्सेस आहेत ते सगळे फोर्सेस इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. दॅट इज नथिंग बट द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. त्यानंतर ऍक्सेलरेशन A कॅन बी चेंज इन वेलोसिटी विथ टाइम किंवा v dv बाय dx. दोघांपैकी आपण सोयीनुसार जसं एक्झाम्पल असेल तसं आपण ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पुटअप करणार. मे बी जर तिकडे वेलोसिटी फॅक्टर टाइम फॅक्टर असेल तर dv बाय dt घ्यायचं, आणि टाइम फॅक्टर नसेल तर v dv बाय dx घ्यायचं. अशा प्रकारचे दोन ऍक्सेलरेशन आहेत. ठीक आहे, आणि बेसिक फिजिक्सचाच पार्ट असल्यामुळं इथे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी कोणत्या प्रकारे मेथडने एक्झाम्पल डायरेक्टली बघू आपण. स्टार्ट. अ बॉडी ऑफ मास m falling from rest is subjected to a force of gravity and air resistance proportional to square root of velocity. If it falls through a distance x possesses velocity v at that instant, show that 2kx upon m equals to log of a square upon a square minus v square, where mg equals to k into a square. ऑब्झर्व करा, आता याच्यामध्ये काय आपल्याला प्रोसिजर नाही की विशिष्ट पद्धतीने सॉल्व्ह करण्याची, तर आपण इथे फक्त आणि फक्त न्यूटन सेकंड लॉचा वापर करणार आहोत. ठीक आहे, युझिंग न्यूटन सेकंड लॉ याला सॉल्व्ह करता येईल आपल्याला. सो इथे काय दिलंय, एक बॉडी जी एका विशिष्ट अंतरावरनं खाली येते, आणि खाली येत असताना त्या बॉडीवर टोटल दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक फोर्स होतो ग्रॅव्हिटी आणि एक फोर्स आहे एअर रेझिस्टन्स. ओके, मग हे दोन फोर्सेस त्या बॉडीवर ऍक्ट होत आहेत. समजा ही बॉडी या विशिष्ट हाईट वरून ती खाली पडते, तर खाली पडत असताना त्या बॉडीवर दोन फोर्सेस ऍक्ट होतात. एक होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड, जो बॉडीला अट्रॅक्ट करतो खाली जाण्यासाठी, आणि दुसरा फोर्स आहे व्हर्टिकली अपवर्ड, दॅट इज एअर रेझिस्टन्स, तो बॉडीला अपोज करतो खाली जाण्यापासून. आणि एअर रेझिस्टन्स त्यांनी दिलेला आहे k इंटू ए स्क्वेअर. ओके, अशा प्रकारचे दोन फोर्सेस त्या बॉडीवर ऍक्ट होत आहेत. एक व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे आणि एक व्हर्टिकली अपवर्ड आहे. डाऊनवर्ड का? कारण ग्रॅव्हिटेशनल आहे तो, आणि अपवर्ड का? कारण तो अपोज करतोय, रेजिस्ट करतोय. ठीक आहे, मग युझिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन बाय न्यूटन्स सेकंड लॉ, F इक्वल्स टू ma किंवा ma इक्वल्स टू F म्हटलं तरी चालेल. F इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, आता F इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, यामध्ये F चा अर्थ काय होतो? F म्हणजे जेवढे काही फोर्सेस त्या बॉडीवर ऍक्ट होतात ते सगळे फोर्सेस. आता या बॉडीवर टोटल किती फोर्सेस ऍक्ट होत आहे? दोन. एक व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे जो की mg, आणि एक आहे व्हर्टिकली अपवर्ड. तर बाय द वे इथे जर ऑब्झर्व केलं तर बॉडी सुद्धा खालीच चाललेली, एका विशिष्ट अंतरावरून ती बॉडी खाली चालली. म्हणजे बॉडीची डायरेक्शन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन एकच आहे, मात्र अपोनंट फोर्स म्हणजे एअर रेझिस्टन्स जो काय आहे त्याची डायरेक्शन बॉडीच्या अपोजिट आहे. सो या ठिकाणी मी जेव्हा ऍडिशन करेन तेव्हा mg प्लस k इंटू ए स्क्वेअर घेईन मी मायनस मध्ये. आता मी या ठिकाणी k इंटू ए स्क्वेअरला मायनस मध्ये घेण्याचं कारण आणि mg ला प्लस मध्ये घेण्याचं कारण हे की बॉडी खाली चालली, mg पण खाली, मात्र k इंटू ए स्क्वेअर वरती. याचाच अर्थ आपल्याला तो नेगेटिव्ह घ्यावा लागेल. ठीक आहे,
इक्वल्स टू m इंटू ए स्क्वेअर, सॉरी m इंटू ए. आता mg ची एक स्पेसिफिक व्हॅल्यू त्याने दिलेली, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा k इंटू ए स्क्वेअर ने डिनोट करा असं म्हटलंय. सो आपण या ठिकाणी mg ची व्हॅल्यू पुट करून देऊ. सॉरी, इथे k इंटू व्ही स्क्वेअर होता तो ए स्क्वेअर लिहिला गेलाय. k इंटू व्ही स्क्वेअर आहे. So here it is k into v square equals to, okay. आता mg ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली, that is k into a square. So put करा k into a square plus minus minus k into v square equals to ma. k कॉमन काढता येईल. आता ऍक्सेलरेशनचे आपल्याकडे टोटल दोन फॉर्म्स आहे. मे बी डीव्ही बाय dt लिहिता येईल, मे बी व्ही डीव्ही बाय dx लिहिता येईल. मात्र इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर कुठेही टाइम फॅक्टर आलेला नाही बघा. शो दॅट मध्ये टाइम फॅक्टरनी v आहे. सो आपण इथे विदाउट टाइम वाला फॉर्म्युला रिप्लेस करू, म्हणजे ऍक्सेलरेशन कॅन बी व्ही डीव्ही बाय dx. ओके. आता हे तर डिफरन्शियल इक्वेशन झालं आणि याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण वापरणार व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. मग व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय सांगतो, डीव्हीच्या टर्म एका साईडला घ्या आणि डीएक्सच्या टर्म दुसऱ्या साईडला. के अपॉन एमचा काही विषय नाही, कॉन्स्टंट आहे तो कुठे पण ठेवा. इनफॅक्ट तुम्ही के तिकडे पाठवा किंवा एम इकडे पाठवा, डझंट मॅटर. कॉन्स्टंट टर्म्स आहे. मेन आपल्या टर्म्स कोणत्या आहे, व्ही आणि डी, व्ही आणि एक्स. सो इकडे आपण ए स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअरला तिकडे पाठवू आणि dx ला इकडे घेऊयात. त्या dxच्या सोबत आपण ठेवूयात k अपॉन m. कॉन्स्टंट आहे तो इकडे घ्या तिकडे घ्या, डझंट मॅटर. झालं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. चेक, dx ची टर्म एका बाजूला गेलेली आहे आणि dv ची टर्म दुसऱ्या बाजूला आलेली. सो इट इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आला त्यानंतर आपण घेतो इंटिग्रेशन. सो इंटिग्रेटिंग करताना के अपॉन एम चा रोल नाहीये, कॉन्स्टंट टर्म आहे, ऍज इट इज राहील तो. ठीक आहे. नाव सी ए स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर या टर्मचं डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे, कारण ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे आणि व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2v. त्यातला v तर आहेच, फक्त 2 ची गरज आहे, -2 ची गरज आहे. सो आपण काय करूयात, -2 इकडे मल्टिप्लाय करून देऊ, जेणेकरून खालच्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती दिसेल. आता -2 वरती आपण मल्टिप्लाय केलाय म्हणजे तो बॅलन्स पण करावा लागेल. सो -1/2 ने डिवाइड पण करा. सी, तर खालच्या टर्मचा वरती डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. या केसमध्ये आपण इंटिग्रेशन काय करतो, लॉग ऑफ डिनॉमिनेटर. ओके. आणि dx चं इंटिग्रेशन x, तर इकडे डायरेक्टली लिहिता येईल त्याला आपल्याला k/m इंटिग्रेशन ऑफ dx. आता पुढच्या स्टेप मध्ये दोन्ही इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करूयात. सो k/m तसाच, इंटिग्रेशन ऑफ dx इज x इक्वल्स टू -1/2 बाहेर होता आणि त्या टर्मचं इंटिग्रेशन आलं लॉग ऑफ ए स्क्वेअर मायनस व्ही स्क्वेअर इंटू प्लस सी. ठीक आहे. तर इथे लॉग ऑफ का घेतला आपण, कारण ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट आहे. नेक्स्ट, आता याला आपण नाव देणार स्टार आणि इथून आपण फक्त फाइंड आउट करणार सी ची व्हॅल्यू, दॅट इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ओके. मग इंटिग्रेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी वापर करायचा इनिशियल कंडिशनचा. इनिशियली, तो इनिशियली म्हणजे काय, ॲट टाइम 0. ऑब्विसली टाइम 0 असताना बॉडी इथे असताना, समजा बॉडी फॉल होण्याच्या आधी या ठिकाणी वेलोसिटी काय असणार ॲट दॅट इन्स्टंट 0, कारण टाइम 0 आहे. टाइम 0 असताना वेलोसिटी पण 0 आणि डिस्प्लेसमेंट पण 0. सो हिअर when time is 0, displacement is 0 and velocity is also 0.
दोघांच्या दोघं 0 असतील. सो पुट केले, इकडे मिळेल तुम्हाला k बाय m 0 इक्वल्स टू मायनस हाफ लॉग a स्क्वेअर मायनस v स्क्वेअर 0 झाला प्लस c, म्हणजे c ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली प्लस हाफ लॉग ऑफ a स्क्वेअर. ओके, आता ही व्हॅल्यू घ्या आणि पुट करा स्टार इक्वेशन मध्ये, जे की आपण आताच काढले. पुट इन स्टार. ओके, सो स्टार इक्वेशन मिळेल आपल्याला kx अपॉन m इक्वल्स टू मायनस हाफ लॉग a स्क्वेअर मायनस v स्क्वेअर प्लस c म्हणजेच हाफ लॉग ऑफ a स्क्वेअर. ओके, आता हे इक्वेशन थोडंफार सिम्प्लिफाय करून आपल्याला जे रिक्वायर्ड आहे ते आपल्याला आणता येईल. ठीक आहे, सो इथे आपण 1/2 कॉमन काढा. सो kx अपॉन m 1/2 जर कॉमन काढला तर आधी आपण पॉझिटिव्ह टर्म घेऊयात, लॉग a स्क्वेअर मायनस नेगेटिव्ह टर्म नंतर लिहू लॉग a स्क्वेअर मायनस v स्क्वेअर. ओके, नंतर 2 इकडे डिवाइड करतो, तिकडे मल्टिप्लाय करेल, kx ला तो मल्टिप्लाय करतो, 2kx अपॉन m इक्वल्स टू सबट्रॅक्शन ऑफ 2 लॉग इज नथिंग बट द डिव्हिजन. म्हणजेच इथे मिळेल तुम्हाला a स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस v स्क्वेअर. आणि आपल्याला हेच विचारलंय प्रूव्ह करायला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण इथे विदाउट एनी मेथड याला सॉल्व्ह केलं युजिंग द बेसिक कन्सेप्ट ऑफ फिजिक्स. युजिंग न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण फोर्स म्हणजे ऍडिशन ऑफ ऑल द फोर्सेस घेतलं, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला पुटअप केलं, नंतर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आणला, इंटिग्रेट केलं, इंटिग्रेट करून कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढली आणि जे पाहिजे ते प्रूव्ह केलं. अशा प्रकारे आपण कोणतंही रेक्टिलिनियर मोशनचा सम सॉल्व्ह करू शकतो.